बक्षीस लावलंय परंतु आता अंतिम षटकाला सुरुवात होईल आणि फैजन मेमन जे शेवटचं षटक हाताळण्याकरता सज्ज झालेत आपल्या बॉलिंग मार्कवर. तर 40 धावा करायच्या आहेत परंतु आतापर्यंत जर पाहिलं तर केवळ 9 धावा झाल्या पहिल्या 2 षटकामध्ये समाप्ती होताना. त्यामुळे लक्ष असेल ते 41 धावांचं 31 धावांचं कारण 40 धावांपैकी 90 धावा फलक लागल्यात म्हणजे 31 धावांची आता आवश्यकता आहे. ती 7 चेंडूवर आणि यावेळी पहिल्या चेंडूवर इथे विकेट प्राप्त करताना आपण पाहतो फलंदाज बाद झालेत. संघाचा दुसरा गडी बाद. तर पहिल्या चेंडूवर इथे सफलता मिळवून देतात फैजन मेमन ज्यांची सुरुवातीला आपण बॅटिंग पाहिली आता मात्र गोलंदाजी करताना आपला करिश्मा दाखवतात तर पहिल्या चेंडूवर विकेट घेऊन त्यामुळे सामना अगदी सहजतेने मात्र पुढे नेता येत एमडीसी कुडू संघाचे त्यांचे सर्व खेळाडू. तर साजन सरांनी बक्षीस जे लावलं तर बघाशी सुद्धा आपण पुकार जातात ह्या चौकारांची हॅट्रिक केली तर 500 रुपये रोख पारितोषिक खास युपीहून इथे आउट झालेत साजन सर त्यांनी हे बक्षीस लावलंय या सामन्यासाठी. ते फलंदाजी करणाऱ्या संघाला उमर 11 संघाचा त्यांच्या बॅट्समनसाठी इथे मात्र चांगला फटका आउट स्टँडिंग परफॉर्मन्स पाहिला मिळतो चेंडू हवेत राहताना जेलला झाला आणि फलंदाज बाद. तर फैजनांना मिळणार ही दुसरी सफलता बॅक टू बॅक 2 विकेट घेतात ती या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर विकेट दुसऱ्या चेंडूवर विकेट. फैजन आपण बऱ्याच वेळा पाहतो त्यांची बॅटिंग पाहत असतो पण त्याची गोलंदाजी देखील कधी कधी खूप धारदार ठरते आणि ती धारदार गोलंदाजी आपण सध्या पाहत असाल या सामन्यांमधून होताना 2 चेंडूवर 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्यात आणि हॅट्रिकवर सध्या असतील विकेटच्या हॅट्रिकवर. तर लक्षात मोठं झालंय कारण आता 31 वगैरे त्या उर्वरित 4 चेंडूमध्ये हॅट्रिकचा बॉल ज्यावर मात्र चांगला फटका मारताना फलंदाज सहजतेने 1 धाव मिळवली आणि 1 धाव घेताना संघाची धाव संख्या जाऊन पुढे ती 10 या अंकावर म्हणजे बरोबर अगदी दुहेरी अंक गाठली गेली आहे. अजूनही 3 चेंडू बाकी आहे या आजच्या दिवसातील शेवटचे 3 चेंडू असतील या फायनल सामन्याचे कारण गटातला अंतिम सामना आहे फायनल सामना आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो नक्कीच क्वालिफाय होणार आहे सुपर 4 मध्ये पात्र ठरेल किंवा सेमीफायनल साठी पात्र ठरेल. आणि बखूबी मात्र ही कामगिरी सध्या आपण पाहत असलो उमर 11 संघाने दिवसभरात केली परंतु सध्या मात्र या अंतिम महत्वाच्या क्षणात महत्वाच्या सामन्यामध्ये त्यांची थोडीशी कचखाऊ फलंदाजी पाहायला मिळते आणि त्याचा परिणाम संघावर होताना संघ अगदी पराजय छायामध्ये वावरू लागलाय कारण आता सामना कठीण झाला. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी अजूनही 30 धावांची आवश्यकता. तर आणखी चांगला विकेट प्राप्त करताना फलंदाज बाद. फैजनने तिसरी गडी बाद केलाय फक्त 1च धाव देताना 3 गडी बाद केले या षटकामध्ये ते 5 चेंडूवर आणि शेवटचा चेंडू बाकी आहे औपचारिकता बाकी राहिली आजच्या दिवसाची अंतिम चेंडू टाकायचा आहे तो सामन्यातला औपचारिकता पूर्ण करण्याकरता या षटकामुळे करण्यासाठी मात्र 1 चेंडू अपवाद असेल तो एफडीसी कुडू संघाला आणि अशा प्रकारे शानदार त्यांनी विजय मिळवला. 29 धावांनी जवळपास विजय मिळवताना मोठा विजय मिळवला तो या सामन्यामधून आणि खूपच या विजयाचा शिल्पकार त्यांचे सर्वच खेळाडू उरलेत परंतु खऱ्या अर्थाने एफडीसी संघाचा कर्णधार ज्यांनी या सामन्यातून 3 विकेट घेतल्या आणि 18 धावांची एक सुरेख बहारदार खेळी करताना मात्र महत्वपूर्ण लढतीमध्ये ही कामगिरी करून एफडीसी कुडूचा अगदी या महत्वाच्या फायनलच्या सामन्यात विजय करून दिलाय ते फैजन मेमन अँड टीम डे तर त्यांचं देखील हार्दिक खूप अभिनंदन असेल.